नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विठ्ठल व्यंकट पवार. आपण कुठून आलात? गाव चोरगाव, तालुका दरगाव, जिल्हा जळगाव. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण कधी घेतली? 2013. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतण्याच्या पहिले आम्ही वारकरी संप्रदायामध्ये जुळलो होतो. ती भक्ती आम्ही जवळजवळ 20 वर्षे केली. त्या भक्तीमध्ये आषाढी कार्तिकी 2 वाऱ्या करणे आणि 15 दिवसामध्ये जे एकादशीचं व्रत येतं ते व्रत उपवास करणे, कीर्तनं प्रवचनं ऐकणे आणि पायदळ पंढरपूर जाणे किंवा जसं जमलं तसं एस टी म्हणा, पण पायदळ म्हणा, पंढरपूरची वारी करणे. वारी करत असताना माझ्या जवळजवळ 10-12 झाल्या. परंतु माझी जी काही आत्मिक शांतता होती ज्ञानाची, ती मात्र होत नव्हती. ती सारखी अपुरीच होती. परमात्म्याची मला सारखी चाहना होती आणि ती तहान मात्र 20 वर्ष पंढरपूरच्या वाऱ्या करूनसुद्धा कीर्तन प्रवचन ऐकून कीर्तनामध्ये जे सांगितलेले नियम होते, साधू संतांची सेवा करणे, त्याच्यात मात्र माझी जी काही आत्म्याची जी ज्ञानाची संतुष्टी होती ती मात्र तिथे झाली नाही. म्हणजे ग्रंथांमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, तुकाराम महाराजांच्या गाथामध्ये जे काही मला वाचण्यामध्ये किंवा ऐकण्यात येत होतं ते नेमकं कीर्तना प्रवचनामध्ये त्याची दुविधा पडत होती. त्याच्यामुळे मला त्या ज्ञानामध्ये माझ्या आत्म्याची संतुष्टी होत नव्हती. असे माझे आयुष्यातील जवळजवळ 20 वर्ष गेली. मी जळगाव रामद्वारा तिथला सत्संग आमच्या गावामध्ये एक दिवस आला होता. तो सत्संग मी ऐकला. ते सांगत होते तंबाखू, बिडी, मांसाहार किंवा जे अन्य जे नशेली वस्तू आहेत त्यांचं त्यागन करावं लागेल. परमात्म्याची प्राप्ती आम्ही लगेच करून देतो किंवा आमच्या ज्ञानाद्वारे आमच्या भक्ती साधनेमुळे परमात्म्याची प्राप्ती होते. मग मी जेव्हा वारकरी संप्रदायामध्ये होतो तेव्हा मी तंबाखू, बिडी पित होतो. तंबाखू पण सेवन करत होतो, पण मांस मदिरा सेवन करत नव्हतो. मग मी त्यांना विचारलं की तंबाखू का नको. मी केव्हा केव्हा थोडा भरभरीची मंडळीमध्ये, भजन मंडळीमध्ये गांजासुद्धा पित होतो. मग ते म्हणाले की ह्या ज्या नशेल्या गोष्टी आहेत ह्या भक्ती मार्गामध्ये टाळाव्या लागतात. त्याप्रमाणे तंबाखू सेवन करणे, बिडी पिणे, गांजा वगैरे नशिली वस्तू या हानिकारक आहेत शरीराला. मी त्या त्यागल्यानंतर त्यांनी मला नामदीक्षा दिली. नामदीक्षा दिल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती कशी होते मी त्यांना ते विचारलं की आहे तुझपाशी, तू जागा विसरलाशी, हे जे प्रमाण आहे तर मग हे कसं काय आहे. तर त्यांनी सांगितलं तुम्ही ही साधना करा. साधनेमध्ये त्यांनी मंत्र कोणता दिला, राम नामाचा जाप श्वास टू श्वासमध्ये. ती साधना आम्ही जवळजवळ 2 वर्ष रटून केली. एका जागेवर बसून 2-2, 3-3 घंटे साधना करत करत मी ती साधना करत असताना सरजी जवळजवळ 6-6 घंटे बसून राहत होतो. कारण मला परमात्म्याची चाहना होती. तो कसा मिळेल
आणि हा मानव देह तेवढ्याकरता मिळाला आहे. असं करत करत त्यांना मी जो प्रश्न केला की मला प्राप्ती अजून झाली नाही. मग ते म्हणाले, तुम्हाला तुमच्या गटात ध्वनी ऐकू येते काय? मी सांगितलं. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती ध्वनीचा असा आवाज आहे आणि ती ध्वनी अशा अशा पद्धतीने आणि अशी अशी लागते. मग ते मला लागण्याची सुरुवात होऊन गेली होती. असे बरेच दिवस मी तिथे ती भक्ती करत असताना परंतु ती शास्त्राला धरून नसल्यामुळे माझ्या मनात परत आणखी उथलपुथल होत होते. ते म्हणजे कसे की शास्त्र सांगतं की परमात्माकरता जी साधना आहे ती साधना तो गुरु देतो आणि ह्या ठिकाणी तर गुरु नाही, गुरुविन मार्ग नाही कर्मनिष्ठा. मग हे जी आपण साधना करत आहे ही काळाची आहे का परमात्म्याची आहे, हे मला माझ्या मनात सारखं उथंबून येत होतं. त्या शंका कुशंकेने मी सत्संग टी व्ही चॅनलमध्ये पाहत होतो अनेक संतांचे. एकाएकी एक दिवशी मला संत रामपालजी महाराजांचा बघण्यामध्ये मिळाला. आता सर्व संत बोलतात, पण हे जे संत होते, हे संत रामपालजी आहेत का कोण हे मला ते माहीत नव्हतं. पण ते मात्र प्रत्येक प्रमाण असं बोट फिरवून प्रमाणशीर वेद, गीता, कुराण शरीफ, बायबल असं एक एक प्रमाण देत सांगत होते. म्हटलं असा कोण एक जीवात्मा आहे की हे सर्व ज्ञान आणि हे आतापर्यंत कोणीच दाखवलं नाही, आणि हे कुठे मिळत असेल, पण हा कुठे असेल याची मला सारखी विचार डोक्यात फिरत होते. पण जाणार कसं? आपलं एवढं शिक्षण नाही, तो मार्ग आपल्याला माहीत नाही किंवा तो दाखवणारा आपल्याला माहीत नाही. मग ते सत्संगामध्ये सांगत होते की निशुल्क पुस्तक ज्ञानगंगा, त्यावेळेला ज्ञानगंगा पुस्तक हे म्हणजे चांगलंच प्रख्यात होतं. आणि ते पुस्तक एवढं मोठं पुस्तक निशुल्क म्हणजे पोस्टाद्वारे आपल्या घरी आपला पत्ता दिला म्हणजे मिळतं. मग ते पुस्तक मी माझ्या मुलाला फोन नंबर करून हरियाणा प्रांतामध्ये ते निशुल्क पोस्टमनने माझ्या घरी आणून दिलं. मला एवढा आनंद वाटला. एवढं मस्त पुस्तक हे, एवढंसं पुस्तक घ्यायला गेलं म्हणजे 50 रुपये लागतात, आणि एवढं मोठं पुस्तक हे निशुल्क कसं मिळालं. आणि ते पुस्तक मी उघडलं तेव्हा गुरुदेवांचा तो फोटो, कबीर भगवानचा फोटो, अरे वा, इथे मोठे महान संत आहेत. आणि एक एक जे पान वाचण्याला लागलो, आणि त्या वाचण्यामध्ये जे मला थोडं थोडं समजत लागलं, ज्ञान तर नव्हतं, पण तिथे वेद, आता वेद मी डोळ्याने बघितलं नव्हते, कुराण शरीफ, बायबल, त्याचप्रमाणे गीतावर तर भयंकर जोर, गीतेचे सर्व प्रमाण. आता तिथे गुरुदेवांनी असा एक प्रश्न मी ऐकला, 18वा अध्याय, सर्व धर्मानां परित्यज्यं मामेकं शरणं व्रज अहं सर्व पापेषु मोक्षयिष्यामि. म्हणजे सर्व पापातून मुक्त करणारा असा प्रभू ते त्या सत्संगाद्वारे सांगत होते. मग दररोज त्या सत्संगाद्वारे ऐकता ऐकता माझी चाहना झाली, आणि 2013 22 जुलै मी बरवाला येथे गेलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सत्संगांच्या माध्यमातून आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकलं, त्याचप्रमाणे
ज्ञानगंगा हे पुस्तक आपण निशुल्क मागवलं आणि त्यातलं आपण ज्ञान अर्जित केलं आणि आपल्याला पटलं की संत रामपालजी महाराज ही सद्भक्ती देतात, शास्त्रानुसार भक्ती सांगतात. म्हणून आपण बरवाला स्थित संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली, गुरुमंत्र घेतला. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण ही सद्भक्ती स्वीकारली, संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? जेव्हा मी ही गुरुदीक्षा घेतली त्यावेळेला एवढा मोठा लाभ तो म्हणजे परमोक्ष. त्या परमोक्षाकरिता जेवढे ऋषीमुनी त्यांनासुद्धा मिळाला नाही असा तो परमप्रतापी लाभ, तो परममोक्षाचा लाभ संत रामपालजी महाराजांनी पहिला लाभ तो मिळाला. नंतर दुसरा, माझ्या घरातील मला 3 मुलं, 4 नातू, 3 नाता असा माझा परिवार आहे. ह्या परिवारामध्ये माझे 3 मुलं हे मी नामदीक्षा घेतल्यानंतर व माझ्या भगतमतीने नामदीक्षा घेतल्यानंतर यांनी सुद्धा नशेपासून ते दूर होऊन गेले. हा दुसरा लाभ. तिसरा लाभ, आता जी विद्यार्थी म्हणजे जे नातू आहेत माझे, ते नातू, जो मोठा मुलाचा मुलगा आहे तो BSc ॲग्री झाला आहे, दुसरा जो आहे तो ग्रॅज्युएट झाला आहे, माझे नातू, त्यांनीसुद्धा सत्संग प्रवचन ऐकता ऐकता गुरुदेवांचे त्यांनीसुद्धा ही नामदीक्षा घेतली. हा तिसरा लाभ झाला. आता लाभ सांगितल्यानंतर हे मायेचे लाभ झाले बघा. मग सरजी तिसरा लाभ जो झाला, मी 2014मध्ये जेव्हा बरवाला आश्रमला गेलो होतो, तिथं आम्ही 4 दिवस सत्संगामध्ये 3 दिवस ऐकले. 4थ्या दिवशी सकाळी आम्हाला निःशुल्क तिथून आश्रमातून निःशुल्क गाड्या जिंदपर्यंत येत होत्या. जिंद ते बरवाला जवळजवळ 45 ते 50 किलोमीटर अंतर होतं. तिथून गावी निघालो, घरी यायला निघालो, त्यावेळी माझी अचानक तब्येत बिघडली. तब्येत बिघडल्याबरोबर माझ्यासोबत 3 भगत दुसरे होते गावातले, ते पण माझ्याच वयाचे होते, 60 वर्षाचे पुढील. 2 भगत होते, त्यांच्याजवळ एकाजवळ बॅगा दिल्या. एक तिकीट काढायला प्लॅटफॉर्मवर गेला. एक म्हणे याची तब्येत जास्त झाली आहे, याला मी दवा पाणी करून जिंदा हॉस्पिटलमधून, कुठलं तरी हॉस्पिटल असेल जवळपास स्टेशनाजवळ, तिथून दवा पाणी घेतो आणि लगेच आपण जी गाडी येईल त्या गाडीत बसून आपला रस्ता क्रमण करू. पण झालं विपरीत. म्हणजे माझी तब्येत क्षणाक्षणाला बिघडत चालली. अशी बिघडली तर मला काय झालं ते सुद्धा समजेना. मला रिक्षामध्ये टाकलं गेलं. रिक्षामध्ये टाकल्यानंतर जिंदा हॉस्पिटल म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. आधी मला खाजगी हॉस्पिटलवाल्याने नाही सांगून दिलं, कारण याला पैसे भरपूर लागतील, आवाक्याची बाहेरची केस आहे, म्हणून मला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथं गेल्यानंतर 2 सलाया चढवल्या. त्या 2 सलाया ज्यापर्यंत लागल्या तोपर्यंत मी शुद्धीत होतो. परंतु माझी जी तब्येत होती, मला ज्या जासना होत होत्या त्या भयंकर होत होत्या. मला ते माझ्यासोबतचे जे भगत होते ते विचारत होते की आम्ही घरवाल्या लोकांना काही संदेश पाठवू काय. त्यांना सांगितलं की माझे अंतिम श्वास चालत आहे, मी आता
ह्या लोकातून निघत आहे हे मला जाणवत होतं. माझे श्वास बंद झाले. ते म्हणजे माझे श्वास बंद झाले मला कसा कळालं, त्यांनी मला नंतर हा वृत्तांत सांगितला. माझे जेव्हा श्वास बंद झाले तेव्हा त्या अर्ध्या सळया माझ्या पलंगाच्या वर टांगलेल्या होत्या. मग त्यांनी आश्रमाकडे फोन लावला, पण डॉक्टरांना विचारलं, त्यांनी तर काढून घेतल्या. बोले ये तो मर गया है, इनकी डेट हो गई है. ते रडायला लागले. याची डेट झाली. अहो आम्ही महाराष्ट्रातली, इथून आमचं जे मूळ गाव आहे ते जवळजवळ 1400 किलोमीटर आहे. आणि 1400 किलोमीटर काय, पण ही जी डेड बॉडी आहे याला तर 100 किलोमीटर बी घेऊन जाणं अवघड आहे. तेवढा पैसासुद्धा आमच्याजवळ नाही. ते रडायला लागले. मग त्यांनी बरवाला आश्रममध्ये तुम्ही एक लिफाफा तयार करा आणि आम्हाला गाडी द्या. डॉक्टर सांगायला लागले, हो हम आपकी जो आपने को लगने वाली है एम्बुलेंस कर देंगे और जो बोलेंगे हम यहाँ 50 किलोमीटर 100 किलोमीटर हम छोड़ देंगे, असं त्यांनी सांगितलं. पण हे सारखे मात्र माझ्या पलंगावर लढत होती. मग तिकडून फोन आला आश्रमातून फोन आला. तर त्यांनी विचारलं की भगत को सतनाम प्राप्त हुआ है. बोले हाँ जी हाँ. तो आप भगत के पलंग पर बैठ के सतनाम का सुमिरन करो. म्हणजे माझ्यासोबत जे बसले होते 3 त्यांनी सतनामाचा स्मरण केलं आणि सांगितलं की 1 तास तुम्ही वाट बघा, भगत उठून बसेल. पण त्यांना ते शाश्वत नव्हतं. कारण का, कारण इथे तर एक पलसुद्धा 3 लोकचा मोल आहे, तो सुद्धा मिळू शकत नाही. पण आता त्यांच्या हातात शिल्लक काहीच राहिलं नव्हतं. लढल्याशिवाय म्हणजे दुःखाशिवाय त्यांना काही सुचत नव्हतं. त्यांनी 1 तासभर स्मरण चालू ठेवलं आणि माझ्या डाव्या पायाचा अंगठा हलला. मग आणखी परत त्यांनी दटून स्मरण केलं. म्हणजे त्यांना परमात्म्याबद्दल अतिशय दृढता निर्माण झाली आणि त्या दृढतेमुळे त्यांनी अर्धा तास परत आणखी स्मरण जसंचं तसं सुरू ठेवलं. परमात्म्याची दया झाली आणि त्या क्षणाला मी अर्धा तासात उठून बसून राहिलो आणि त्यांना म्हणालो, आपल्याजवळ पैसे नाहीत, तिकीटं फाडले गेले आहेत, गाडीचा टाईम झाला आहे, बॅगा उचला आणि चला. अरे ते म्हणाले, भल्या माणसा, तुझा प्राण, तू इथून निघून गेला होता आणि तू हे काय बडबडत आहे. आपण असे जर निघून गेलो, आपली फाईल तयार झाली आहे, आपल्याला आपल्या महाराष्ट्रापर्यंत हरियाणा सरकारचे पोलीस येतील आणि तिथून निघून येतील, आपल्याला डॉक्टरांचा डिस्चार्ज घ्यावा लागेल. एक जण लगेच तिथून पळत मोठे डॉक्टर होते त्यांच्या कॅबिनमध्ये गेले. तिथे त्यांना निवेदन दिलं की डॉक्टर, आमच्यावर फार उपकार केले. तसं तर आम्हाला त्यांना ती हिंदी भाषा बोलता बी नाही येत होती. पण त्यांनी सांगितलं आमच्यावर उपकार झाली, दया झाली आणि ते आमचं जे पेशंट आहे ते उठून बसलं. अरे हे कैसा शक्य हुआ. तेव्हा त्या दवाखान्यातील ती जी मॅडम आणि ते मोठे डॉक्टर येऊन माझ्या पलंगाच्या एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला कमरेवर हात ठेवून असे बघायला लागले माझ्याकडे सारखे टक लावून. ये कैसा हुआ, ये तो चला गया था, आपने तो एम्बुलेंस करने को हमको बताया था कि हमको एम्बुलेंस कर दो, हम उनको वहाँ जला देंगे, हमारे आश्रम में हमारे भगत है, वहाँ हमारी सुविधा हो जाएगी. त्यांनी तर असं सांगितलं होतं, ये तो जिंदा हो गया. तर बोले ते सांगायला लागले, आमचे पूज्य गुरुदेव, आम्ही आश्रमात फोन केला होता आणि आमच्या गुरुदेवांनी ती अर्धा स्वीकार केली आणि परमात्म्याने सांगितलं कुछ नहीं बेटा, वो तो एक क्लास में जिद्दा हो जाएगा, उठ के बेटा तुम फिकीर मत करना. ते तसंच झालं. त्यांनी तसंच उत्तर दिलं. मग ते माझ्याकडे पाहिले डॉक्टर आणि ते मॅडम म्हणजे डॉक्टरबाई जी मोठी प्रमुख आहेत त्यांना मी निवेदन केलं, आमच्याजवळ एवढे पैसे नाहीत, तिकीट फाडले गेले आहेत,
तुम्ही आम्हाला ज्या वेळेला ॲडमिट केलं त्या 3 दिवस सांगितलं होतं की 3 दिवस हे पेशंट को हलाना नाही है, आता आम्हाला तुम्ही डिस्चार्ज द्या आणि दवा पाणी देऊन आम्ही आता जे येईल त्या गाडीने निघून जाऊ, म्हणजे आम्हाला तेवढे पैसे वाचतील, कारण पैसे तर तेवढेच आहेत आमच्याजवळ जेमतेम. मग त्या पद्धतीने त्यांनी बोलले नाही असा मानाचा इशारा देऊन हम अभी तुम्हारा जो सर्टिफिकेट आहे वो तयार करते ते. तर ते सर्टिफिकेट जाण्याकरता तयार केलं. परंतु परमात्म्याने बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराजांनी हा एवढा मोठा लाभ या तुच्छ जीवाकरता दिला, नाहीतर पुढील भक्ती अपुरी राहून गेली असती आणि परत मला 84 येवणीमध्ये फिरावं लागलं असतं. 84 येवणीमध्ये फिरत असताना शास्त्रामध्ये कितीतरी प्रमाण दिले आहेत, तर ह्या येवणीमध्ये भटकत भटकत हा जीव त्रयीमाम होतो. ही परमपूज्य गुरुदेव सद्गुरू रामपालजी महाराज यांनी हा सर्वात मोठा लाभ, हा लाभापरिता परिता कोणताही लाभ या विश्वामध्ये नाही आहे, असा लाभ परमपूज्य सद्गुरू रामपालजी महाराज यांनी दिला. आणि त्याचप्रमाणे मी जे करत आहे तेच माझ्या परिवारातली लोक करत आहे, म्हणजे ते सुद्धा सद्गुरू रामपालजी महाराजांचे शरणाग्रहण केला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. मुख्य म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्याला पुनर्जन्म प्राप्त झाला आहे सद्भक्ती करण्यासाठी. मला असं विचारायचं आहे की जो अनुभव आज आपण सांगितला आहे, जो दृष्टांत आपण आज दिला आहे, त्या घडीला आजच्या डेटला किती दिवस पालटले आहेत आणि आज आपली परिस्थिती कशी आहे? सर, मला इथून देह सोडायला 2013मध्ये ही घटना बरवाला जिंदमध्ये जिंदा हॉस्पिटलला झाली होती. त्यापासून आज दिवस म्हणजे 2020 जवळजवळ 7-7.5 वर्ष झाले आहेत. या 7-7.5 वर्षामध्ये मला एवढे लाभ झाले ते माझ्याने सांगले जाणार नाहीत. मला आणि सर्व कुटुंबाला ते लाभ असे झाले जसे मला जीवदान मिळालं. दुसरी गोष्ट, माझे नातवंड होते, ते ज्या शाळेमध्ये होते, जे शिक्षण जे घेत होते, त्या शिक्षणामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे मार्क मिळून ते पास पण झाले. आणि माझा व्यवसाय जो शेतीचा आहे, त्या शेतीच्या व्यवसायामध्ये माझी अधिक वृद्धी झाली. म्हणजे जसं जमीन वाढली, काही जे घराचे राहण्याची ज्या जागा होत्या त्या मातीच्या भिंती होत्या, मातीचे घरं होते, ते पक्के घरं सर्व मुलांकरता पक्के घरे झाले. परत ज्या काही शेती होती पारंपरिक व्यवसायाची, त्या शेतीमध्ये बी 5-6 एकर शेती वाढली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळे आज आपल्या परिवाराला बरेचसे अनुभव अनुभवायला मिळाले. आपली आर्थिक, शारीरिक, मानसिक उन्नती झाली. मुख्य म्हणजे आपल्याला जीवनदान मिळालं. तर या अनुषंगाने आपले जे मित्रपरिवार आहेत, आपले जे पूर्वीचे गुरुबांधव आहेत, त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत, त्यांना आपण प्रामुख्याने काय संदेश द्याल? मी आज त्यांना हा संदेश म्हणजे नम्र विनंती करत आहे, जो मला आहे हे जे माझे जे निवेदन आहे, जो अनुभव आहे, जो अनुभव मी सांगत आहे, हे माझे जे वारकरी असतील, जे ठाकूरशिंगमध्ये, जय गुरुदेवमध्ये किंवा इतर पंथामध्ये काही नातेवाईक जे पण असतील, त्यांनी ही जी भक्ती आहे, ही भक्ती म्हणजे अशी काही म्हणजे इतर भक्तींसारखी नव्हे. मग कशी आहे, तर इथे जीव हमारी जाती है, हा एक मोठा प्रश्न आहे.
तर हा जीव हमारी जाती है, मानव धर्म हमारा. तर हे जे आमच्या गुरुदेवांनी सांगितलं आहे की धर्म कोणता, तर मानव. तर हा मानव धर्माने काय करायला पाहिजे, तर मनुष्य जन्म हे बार बार मिळत नाही. तर हे मनुष्यतन बार बार मिळत नाही, त्याच्याकरता हा मानवदेह फक्त भक्ती करण्याकरता मिळाला आहे. आणि हे मी सर्वांना प्रार्थना करून हात जोडून करबद्ध होऊन सांगतो की आपलं जे मनुष्य जीवन आहे हे वाया न घालता सतभक्ती करा. ते परखून निरखून जे सत्संग दररोज जे विविध कार्यक्रम म्हणजे विविध चॅनलवर जे सत्संग येत आहे ते सत्संग तुम्ही पहा. शंका येत असेल तर निःशुल्क पुस्तकं मागवा. आणि सत्संग पाहून सर्व सुशिक्षित मंडळी आहे इथे. असं कोणी सांगून दिलं आणि ऐकून घेतलं करून घेतलं असा काही नाही आहे. आपण त्याचा दूध का दूध पाणीचं पाणी असं मोकळं निवारण करा. आणि मग आपण ही जी सतभक्ती आहे याला निरखून फिरकून आपण हे भक्ती मार्गाचा स्वीकार करावा. आणि परलोक म्हणजे काय, सतलोक. हा सतलोकाचा जो मार्ग आहे हा या गुरुदेवांनी मोकळा केला आहे. ही प्राईम टाईम आता झाली आहे. तर सद्गुरू बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज यांच्याकडून निःशुल्क दीक्षा ग्रहण करा आणि आपल्या जीवाचं कल्याण करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की मानवदेह हा वारंवार मिळत नाही, हा फक्त आणि फक्त मोक्षासाठी आहे, सद्भक्तीसाठी आहे. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावीशी वाटत असेल तर तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संपूर्ण भारतात नव्हे परक्या प्रांतातसुद्धा प्रत्येक प्रांतामध्ये भारतामध्ये जसं महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान अशी सर्व जे काही प्रांत आहेत या प्रांतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र निःशुल्क परमपूज्य संत रामपालजी महाराज यांनी उघडून ठेवले आहे. कुठलेही काही पैसा न देता आपण तिथे जवळच्या नामदान केंद्रावर नामदीक्षा घेऊन आपल्या जीवाचं कल्याण करावं हीच मी सर्व जगासमोर प्रार्थना करतो. आपल्या टी व्हीवर कार्यक्रम येत असतो, तो कार्यक्रम आपण बघा. बघितल्यानंतर तिथे फोन नंबर येतात, ते फोन नंबर लावून आपल्याला घरबसल्या उत्तर येईल की तुमची इच्छा असेल तर जवळच्या 10 किलोमीटर 5 किलोमीटरवर जे नामदान सेंटर आहे त्या नामदान सेंटरवर जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकता. धन्यवाद. सद्गुरुदेव की जय. सतसाहेब. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.